नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे मी 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि छोट्या छोट्या साईजमध्ये ते कापून घेतलेले आहे. त्याच्या आपल्याला अशा पद्धतीने शिरा देखील काढून घ्यायच्या आहे. आता तेल गरम झाले की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या. किंचित असा हिंग टाकायचा आणि इथे मी 5 ते 6 कांदे कापून घेतलेले आहेत. तर आता हा बारीक चिरलेला कांदा आणि शेवग्याच्या शेंगा आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायच्या आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला 2 मिनिटांसाठी हा कांदा परतवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया, पाव चमचा हळद टाकायची आणि पुन्हा एकदा आपल्याला हे 2 मिनिटांसाठी छान असं परतवून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला याच्यावर 4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टोमॅटो घेतला, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 3 सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आणि पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण करायचं आहे. तर आता 4 मिनिटे झालेली आहे आणि 2 मिनिटांपूर्वी देखील मी झाकण काढून या शेंगा हलवून घेतल्या होत्या. तर आता आपण चेक करूया, शेंगा ह्या छान शिजलेल्या आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतका लाल मसाला टाकायचा, अर्धा चमचा इतका काश्मीरी लाल मसाला टाकायचा आणि अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे. आता हे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी छान असे परतवून घ्यायचे आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो पेस्ट घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा ते 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये मी इथे अर्धा कप इतकं पाणी टाकलेलं आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला पुन्हा 3 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे. तर आता झाकण काढल्यावर आपण पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. पोळ्यांबरोबर देखील खूप छान लागते. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.